पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिलेला आहे। शेख हसीना या बांगलादेशच्या पंतप्रधान आहेत। बांगलादेशमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत। बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी आपला राजीनामा दिला असल्याचं पाहायला मिळत आहे। बांगलादेशमधील अस्थिर परिस्थितीमुळे त्यांनी हा निर्णय घेतलाय। बांगलादेशची सत्ता लष्कराच्या हाती जाणार का, त्यामुळे आता असा प्रश्न निर्माण झालेला आहे, कारण पंतप्रधान शेख हसीना यांनी आपला राजीनामा दिलेला आहे। शेख हसीना या बांगलादेशच्या पंतप्रधान आहेत आणि बांगलादेशमध्ये सध्या मोठ्या राजकीय घडामोडी घडताना पाहायला मिळते। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे। बांगलादेशमधील अस्थिर परिस्थितीमुळे त्यांनी हा निर्णय घेतलाय। त्यामुळे आता त्यांच्या राजीनाम्यामुळे बांगलादेशची सत्ता ही लष्कराच्या हाती जाणार का, असा हा मोठा आणि गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे। या क्षणाची अतिशय मोठी बातमी, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत माझे सहकारी अमित मोडक आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अमित, अतिशय मोठी घडामोड, शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे, नेमकी कारण काय अपडेट? प्राजक्ता गेल्या एक महिन्यापासून हे आंदोलन सुरू आहे बांगलादेशमध्ये आणि या आंदोलनामागे विद्यार्थीपासून तर अपोजिशन पार्टीज बांगलादेशमधल्या सहभागी होत्या आणि गेल्या काही दिवसात आपण जर बघितलं तर या आंदोलनामध्ये 300 पेक्षा अधिक बांगलादेशी लोकांचा मृत्यू झाला आणि तेव्हापासूनच एक प्रकारे आशंका व्यक्त केली जात होती की शेख हसीना यांना आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा लागेल आणि आता तीच भीती खरी ठरलेली आहे। आतापर्यंत जी सूत्रांकडून माहिती येते की शेख हसीना फक्त पंतप्रधान पदाचा राजीनामा देऊन थांबणार नाही, तर ते त्या देश सोडायच्या हालचाली देखील करतायत। ही तर झाली ताजी अपडेट, परंतु आतापर्यंत बांगलादेशमध्ये काय सुरू होतं हे समजून घेणं देखील महत्वाचं आहे। हे जे आंदोलन आहे जे बांगलादेश, ज्यामुळे शेख हसीना यांचं पंतप्रधान पद गेलं, ते आंदोलन सुरू झालं ते आरक्षणाच्या मुद्द्यावरून। जे 30% आरक्षण बांगलादेशाच्या स्वातंत्र्य लढ्यात ज्यांनी सहभाग घेतला होता त्यांच्या नातेवाईकांना नोकऱ्यांमध्ये 30% आरक्षण होतं, जी बांगलादेश मुक्ती संग्राममध्ये ज्या लोकांनी सहभाग घेतला होता। आणि हे 30% आरक्षणामुळे हा प्रक्षोभ वाढत होता। खास करून अनेकांची अशी भावना होती की या आरक्षणामुळे खूप मोठ्या प्रमाणात बेरोजगारी बांगलादेशमध्ये वाढलेली आहे आणि त्यानंतरच हळूहळू तरुणांनी हे आंदोलन सुरू केलं। हे आरक्षण हटवण्याची मागणी तरुणांनी सुरू केली आणि या तरुणांनी विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनामध्ये हळूहळू राजकीय पक्ष देखील सहभागी झाले आणि या आंदोलनाचं स्वरूप अधिकाधिक उग्र होत गेलं। हे आंदोलन इतकं वाढले की अनेक ठिकाणी कर्फ्यू लावण्यात आले, गोळीबार करण्यात आला। पहिल्या 8 दिवसात 100 लोकांचा मृत्यू झाला होता, त्यानंतर गेल्या 2 दिवसात आणखी 100 ते 150 लोकांचा मृत्यू झालेला आहे। अजूनपर्यंत जी काही आकडेवारी आहे ती सरकारी आकडेवारी आहे, परंतु या पूर्ण आंदोलनामध्ये मृत्यू पडलेल्या लोकांचा जो आकडा आहे तो 300च्या आसपास असल्याचं सांगितले जाते। आणि अखेर हे जे आरक्षणाचं आंदोलन सुरू झालं, हटवण्याची मागणी जी सुरू झाली, ते शेख हसीना यांनी सुरुवातीला त्याकडे दुर्लक्ष केलं, त्यानंतर त्यामागे विरोधकांचा हात असल्याचा आरोप देखील केला, परंतु तरुणांची ही मागणी त्यांनी पूर्णपणे राजकीय असल्याचा आपला एका कायम ठेवला आणि याबद्दल कुठलाही निर्णय घेतला नाही। आणि त्यानंतर हळूहळू शेख हसीना यांच्या हातून परिस्थिती निसटत गेली। या आंदोलनावर सरकारचा असलेला वचक निघून गेला आणि हे आंदोलन जेव्हा आपल्या कंट्रोलच्या बाहेर गेले शेख हसीना यांच्या लक्षात आलं, तेव्हा त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला। एवढंच नाही तर कालच युनायटेड नेशनच्या अध्यक्षांनी देखील त्यांची चिंता व्यक्त केली होती की हे एक शांतीपूर्ण आंदोलन आहे आणि ज्या पद्धतीने बांगलादेश सरकार हे आंदोलन हाताळतंय ते चुकीचं आहे, अशी टिप्पणी केली होती। त्यानंतर या आंदोलनावर फक्त भारताच्याच नाही तर शेजारच्या चीनचं लक्ष आहे, पाकिस्तानचं लक्ष आहे आणि अमेरिकेचं देखील लक्ष होतं, कारण शेख हसीना जे सरकार आहे ते भारताच्या जवळचं सरकार होतं। भारत आणि शेख हसीना यांच्यामधले संबंध अत्यंत मैत्रीपूर्ण होते आणि या आंदोलनामध्ये हे देखील आरोप लावण्यात आलं होतं की भारताच्या दबावाखाली हे आरक्षण शेख हसीना हटवत नाहीयेत।
त्यामुळे याला राजकीय अँगल होते, यामध्ये परराष्ट्रीय संबंधाचे देखील अँगल होते आणि मूळ जो बांगलादेशी तरुण आहे, विद्यार्थी आहे, त्याची बेरोजगारी आहे, या सर्व प्रश्नांचा यामध्ये समावेश होता. आणि अखेर शेख हसीना हे आंदोलन हाताळण्यात अपयशी ठरल्या आणि त्यांना राजीनामा द्यावा लागलेला आहे आणि त्या बांगलादेशमध्ये राहण्याची शक्यता देखील कमी आहे. त्या नक्कीच बांगलादेश सोडून बाहेर जातील अशी माहिती आहे. निश्चितच. अमितजी, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. आणि आपल्यासोबत सध्या हेमंत महाजन सुद्धा जोडले गेलेले आहेत. हेमंतजी, न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत आहे. आपण पाहिलं असेल शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. काय त्यांची नेमकी कारणं असू शकतात? आपली प्रतिक्रिया. ही जी बातमी आहे की त्यांनी राजीनामा दिलेला आहे, अत्यंत दुःखद बातमी आहे. कारण सध्या आता बांगलादेशमध्ये दुसऱ्यांदा पुन्हा एकदा हिंसाचार सुरू झाला, याच्यामध्ये 100हून जास्त विद्यार्थी मारले गेलेले आहेत. जर शेख हसीना यांनी जर राजीनामा दिला तर त्यांच्यानंतर तिथे कोण राज्य करेल याला बिलकुल काहीही क्लिअर कट असं ऑप्शन अवेलेबल नाहीये. कारण तिथले जे बाकीचे उरलेले जे राजकीय पक्ष आहेत त्यांच्याकडे अजिबात कुठल्याच प्रकारची ताकद नाहीये की ज्यामुळे ते दुसरं गव्हर्नमेंट शेख हसीनाच्या ऐवजी फॉर्म करू शकतील. म्हणजे थोडक्यात तिथे राजकीय दृष्टीने तिथे अस्थिरता निर्माण होईल आणि तिथे अजून जास्त गोंधळ हा निर्माण होईल. एवढंच नव्हे तर अशी शक्यता आहे की बांगलादेशचं जे सैन्य आहे ते किंवा जे इतर रॅडिकल्स आहेत ज्याला जमात इस्लामी वगैरे म्हणतात त्यांचा प्रभाव या त्यांच्या जीवनावरती वाढेल. तर हे सुद्धा वाईट आहे. कारण सगळीकडे बघितलं तर हसीना ज्या आहेत या भारताच्या दृष्टीने आणि बांगलादेशच्या दृष्टीने अतिशय योग्य अशा पंतप्रधान होत्या आणि त्यांच्याऐवजी जो कोणी येईल ते जमाते येऊ की इतर राजकीय पक्ष येऊ की सैन्य येऊ, हे काही चांगलं ही काही चांगली घटना नाही. आणि यामुळे बांगलादेशमध्ये प्रचंड अस्थिरता निर्माण होईल, तिथे हिंसाचार अजून वाढेल आणि होऊ शकतं की बांगलादेशींची ओंढे पुन्हा एकदा भारतामध्ये यायला सुरुवात होईल. बरं हेमंतजी, खरं तर शेख हसीना यांचं सरकार आणि भारत सरकारचे जवळचे संबंध होते, त्यामुळे यावर भारतावर याचा काही परिणाम होऊ शकतो का? आणि यापुढे बांगलादेशची सूत्र नेमकी कुणाच्या हाती जाऊ शकतात? असं आहे की हसीना या भारताच्या सर्वात चांगल्या मित्र होत्या. आपले आर्थिक संबंध सुधारलेले होते आणि अनेक क्षेत्रांमध्ये आपलं सहकार्य होतं. आता त्याच्याऐवजी येणार कोण? तर तिथे जे राजकीय पक्ष आहेत, म्हणजे जर मला आकडेवारी माहिती असेल तर जवळजवळ 80 ते 85% जागा बांगलादेशची जी पार्लमेंट आहे त्या जागा या हसीनाच्या पक्षाकडे आहेत आणि उरलेल्या केवळ 10 ते 15% जागा या इतर अपोजिशन पार्टी म्हणजे खालिदा जिया असो की जनरल इर्शाद ज्यांची पार्टी असो त्यांच्याकडे आहे. म्हणजे त्यांच्याकडे गव्हर्नमेंट फॉर्म करता ताकदच नाही. होऊ शकतं की जी अवामी लीग म्हणजे जी हसीनाची जी पार्टी आहे त्याच्यामधून जर कुठलं एखादं दुसरं नेतृत्व जर उदयास आलं आणि त्यांनी राज्य करायला सुरुवात केली तर ते चांगलं होईल. परंतु इतर जे ऑप्शन्स आहेत, खालिदा जिया आहेत, जनरल इर्शाद आहेत, जमाते इस्लामी आहेत, हे काही फारसे चांगले नाहीत. हा एक भाग झाला. आणि दुसरा आपल्यावरती सर्वात जास्त परिणाम असा होईल की बांगलादेशमध्ये सध्या अनेक दिवसापासून गोंधळ सुरू आहे, हिंसाचार सुरू आहे आणि दुर्दैवाने या हिंसाचारामध्ये पुन्हा एकदा जे बांगलादेशमधले हिंदू आहेत त्यांच्यावरती सुद्धा हल्ले काही प्रमाणात होत आहेत. तर ते हल्ले वाढले तर पुन्हा एकदा बांगलादेशमध्ये हिंदू भारताकडे पळून जायची शक्यता ही वाढेल. तर म्हणजे बांगलादेशमधले कुठल्याही प्रकारची अस्थिरता ही भारताकरता नक्कीच धोकेदायक आहे. हेमंत सर, आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न, शेख हसीना या भारताचा आश्रय घेऊ शकतात अशी देखील शक्यता आहे, कारण त्या देश सोडून जात आहेत अशी चर्चा सुरू झालेली आहे. त्यामुळे यापुढे त्यांची भूमिका काय असेल आणि भारताची भूमिका काय असू शकते? असं आहे की हे पहिले पण झालेलं आहे. आपल्याला आठवत असेल की 1971च्या वेळेला सुद्धा शेख हसीना आणि त्यांचे जे मुजीबुर रहमान यांचं कुटुंब आहे यांना मारण्याचा प्लॅन होता पाकिस्तानी सैन्याचा आणि तिथल्या रॅडिकल्सचा. तर त्यावेळेस सुद्धा भारतीय सैन्याने त्यांना वाचवून भारतामध्ये आणलेलं होतं आणि काही काळ हसीना 71च्या आधी भारतामध्ये होत्या. तर यावेळेला सुद्धा जर त्यांना वाचायचं असेल रॅडिकल ताकदीपासून म्हणजे जमात इस्लामिक असो की इतर, तर त्यांना भारतामध्ये येणं हा एक अतिशय मोठा ऑप्शन आहे की जो त्यांनी
या आधी पण 1971-70 साली वापरलेलं आहे. तर ती शक्यता नाकारता येणार नाही आणि मला खात्री आहे की यावरती भारतीय सरकार विचार करत असेल आणि गरज पडली तर त्यांच्या हसीनांच्या सुरक्षिततेकरता त्यांना भारतामध्ये सुद्धा आणलं जाईल. परंतु ते एक अतिशय मोठं डिसिजन होईल, कारण जर त्या तिथून जर पळून गेल्या तर मग तिथल्या लोक म्हणजे अराजकता ज्या आहेत त्यांना अजून जास्त प्रोत्साहन मिळेल. म्हणून त्यांनी पळून भारतात येणं हे सध्या तरी बरोबर आहे असं वाटत नाही. बरं. हेमंत सर, धन्यवाद या संपूर्ण विश्लेषणासाठी. तर या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. शेख हसीना या बांगलादेशच्या पंतप्रधान आहेत. बांगलादेशमध्ये सध्या मोठ्या राजकीय घडामोडी घडतायत. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. बांगलादेशमध्ये गेल्या काही महिन्यांपासून अस्थिर परिस्थिती सध्या निर्माण झाली होती आणि याच अस्थिर परिस्थितीमुळे शेख हसीना यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यामुळे आता बांगलादेशची सत्ता नेमकी कुणाच्या हाती जाणार, लष्कराच्या हाती जाणार का, हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न इथे उपस्थित होतोय. या क्षणाची आंतरराष्ट्रीय अतिशय मोठी घडामोड आपण पाहतोय. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि शेख हसीना या भारताच्या आश्रयाला आल्या असल्याचं देखील यामध्ये मोठी अपडेट समोर येते. बांगलादेशमध्ये गेल्या काही महिन्यांपासून खरं तर वेगवेगळी आंदोलनं सुरू होती आणि राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती. त्याच संदर्भात, त्याच पार्श्वभूमीवर शेख हसीना यांनी महत्त्वाचा निर्णय घेत त्यांच्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. बांगलादेशमधील अस्थिर परिस्थितीमुळे त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. त्यामुळे आता बांगलादेशची सत्ता नेमकी कुणाच्या हाती जाणार, ही सूत्र बांगलादेशची नेमकी कोण हाती घेऊ शकतं, हा मोठा प्रश्न आहे. बांगलादेशची सत्ता लष्कराच्या हाती जाणार का, हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न इथे उपस्थित होतोय. कारण पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. शेख हसीना या बांगलादेशच्या पंतप्रधान आहेत. या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. बांगलादेशमध्ये सध्या मोठ्या राजकीय घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. अतिशय मोठी अशी आंतरराष्ट्रीय घडामोड आपण पाहतोय. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. गेल्या काही महिन्यांपासून बांगलादेशमध्ये अस्थिर परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. बांगलादेशात सध्या अराजकता निर्माण झाली असल्याचं पाहायला मिळतंय. दरम्यान शेख हसीना या भारताच्या आश्रयाला आल्या असल्याचं देखील मोठी अपडेट समोर येते. शेख हसीना या भारतामध्ये दाखल झालेल्या आहेत. बांगलादेशातील अस्थिर स्थितीमुळे शेख हसीना यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. त्यामुळे आता बांगलादेशमध्ये सत्ता लष्कराच्या हाती जाणार का, हा अतिशय मोठा प्रश्न. बांगलादेशमध्ये गेल्या काही दिवसांपासून, गेल्या काही महिन्यांपासून अस्थिर परिस्थिती निर्माण झाली होती आणि याच परिस्थितीमुळे शेख हसीना यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. बांगलादेशमध्ये सध्या मोठ्या राजकीय घडामोडी घडतायत. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. शेख हसीना या देश सोडून भारतामध्ये आश्रयाला येत आहेत अशी देखील माहिती समोर येते. आणि बांगलादेशमध्ये आता लष्कर ताबा घेणार का, हा प्रश्न निर्माण होतोय. पुन्हा एकदा जाणार आहोत. माझे सहकारी अमित मोडक आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अमित, आत्ताच्या क्षणाची अपडेट ती म्हणजे पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिला आणि आता ते भारताच्या आश्रयाला आलेले आहेत, भारतामध्ये दाखल झाले आहेत. काय अपडेट, काय भारताची भूमिका असेल आता? बिलकुल प्राजक्ता, ज्या पद्धतीने मी तुला सांगत होतो की शेख हसीना आणि मोदी सरकार यांच्यामध्ये असलेले संबंध आणि त्यानंतर त्यांनी भारतात आश्रय घेणं, या सगळ्या याच्यावरून एक गोष्ट लक्षात येते की भारत आणि शेख हसीना यांचे असलेले संबंध गेले काही दशक, भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये असलेले सौहार्दाचे संबंध, या सर्व गोष्टींना आता पूर्णविराम मिळालेला आहे.
भारतासाठी ही अत्यंत अत्यंत धोकादायक आणि एक प्रकारे डोकेदुखीची परिस्थिती आहे. कारण यानंतर जर लष्कराने तिथे सत्ता काबीज केली तर भारतासाठी खूप मोठ्या प्रमाणात प्रश्न निर्माण होणार आहे. दुसरा भारतापुढचा प्रश्न आहे ते बांगलादेशमध्ये राहणारे हिंदू. बांगलादेशमधले मायनॉरिटी हिंदू जे आता अत्यंत घाबरलेल्या परिस्थितीमध्ये आहे. आज दिवसभरात अनेक ठिकाणी तिथल्या हिंदूंनी प्रोटेक्शनची मागणी केली होती. कारण असे जेव्हा मोठमोठे आंदोलन होतात तेव्हा अनेक यामध्ये जे गुंड प्रवृत्तीचे लोक असतात ते कशा प्रकारे मायनॉरिटीजवर हल्ले करतात याचं उदाहरण या अगोदर देखील आम्ही सर माफ करा, बांगलादेशमध्ये. थोडंसं थांबवते. आपल्यासोबत सध्या आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळणकर सर सुद्धा जोडले गेलेले आहेत. सर, आपण पाहतोय अतिशय मोठी घडामोड. शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि त्या भारताच्या आश्रयाला आल्यात. काय विश्लेषण? मला असं वाटतं की भारताच्या दृष्टीने देखील ही दुर्दैवी घटना आहे. बांगलादेशमधल्या एकूणच लोकशाहीसाठी दुर्दैवी घटना आहे. बांगलादेशच्या एकूणच आर्थिक विकासासाठी ही दुर्दैवी बाब आहे असंच म्हणावं लागेल. आणि एकूणच दक्षिण आशियाच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातलं देखील हे निश्चितपणे दुर्दैवी बाब आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. बांगलादेशमध्ये बांगलादेशच्या जनतेने जाणीवपूर्वक संघर्ष करून लष्करी राजवटीकडनं लोकशाहीचा मार्ग स्वीकारलेला होता. 1971 मध्ये बांगलादेश स्वतंत्र झाल्यानंतर किंवा बांगलादेशची निर्मिती झाल्यानंतर बराच काळ त्यांनी लष्करी राजवटीमध्ये घालवला होता. परंतु बांगलादेशमध्ये नंतर लोकशाही आली. 2009 पासून तिथं स्टेबल गव्हर्नमेंट आहे अवामी लीगचं, शेख हसीनांचं. परंतु जसं त्यांनी जानेवारीमध्ये चौथ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली त्यानंतर मात्र परिस्थिती ही त्यांच्या हाताबाहेर जायला लागली. मग सुरुवातीला भारत छोडो आंदोलन त्यांच्याकडे असेल किंवा भारताच्या मालावरती बहिष्कार टाका म्हणून आंदोलन फेब्रुवारी महिन्यामध्ये झालं. नंतर मागच्या महिन्यात 19 जुलैला त्यांच्याकडे कोटा म्हणजे रिझर्वेशन जे त्यांनी इंट्रोड्यूस केलं होतं 30% बांगलादेशच्या स्वातंत्र्य सेनानीसाठी, त्याच्या विरोधात आंदोलन झालं. आणि आता तर स्पष्टपणे अवामी लीग आणि शेख हसीनांच्या विरोधामध्ये असहकार चळवळ त्यांनी पूर्णपणे सुरू केलेली होती आणि जवळपास 1 कोटी लोक ही रस्त्यावरती आली होती. शेख हसीना यांचं काय चुकलं तर त्यांचं चुकलं मुख्य म्हणजे त्यांनी सर्वसामान्य जनतेवरती गोळीबाराचे आदेश दिले आणि त्यासाठी बांगलादेशच्या लष्कराने पण नकार दिला. शेवटी त्यांचा जो बॅकबोन होता, त्यांची सपोर्ट सिस्टम होती शेख हसीनांची, ते म्हणजे तिथलं लष्कर होतं. परंतु लष्कराने देखील प्रो पीपल अशा प्रकारची भूमिका ही घ्यायला सुरुवात केली. अनेक निवृत्त लष्करी अधिकारी देखील लोकांच्या बरोबर या संघर्षामध्ये उतरलेले आपल्याला दिसून येतात. त्यामुळे शेख हसीना यांची अवस्था अत्यंत अवघडल्यासारखी झाली होती आणि त्यांच्याकडनं ज्या प्रकारचे शब्दप्रयोग ह्या लोकांसाठी, आंदोलनकर्त्यांसाठी केले गेले त्याच्यामुळे आंदोलनाचा वणवा आणखीन भडकला. सुरुवातीला त्यांनी यांना रझाकार म्हणून संबोधलं. रझाकार म्हणजे जो प्रो पाकिस्तानी आहेत, पाकिस्तानची बाजू घेणारे आहेत. दुसरं त्यांनी त्यांना दहशतवादी म्हणून संबोधलं. त्यामुळे त्यांच्या विरुद्धचा वणवा वाढत गेला आणि त्यांना परिस्थितीवरती नियंत्रण ठेवता आलं नाही आणि त्यामुळे गेल्या रविवारपासून म्हणजे रविवारी 250 लोक मेली हा गव्हर्नमेंटचा एस्टिमेट आहे, पण साधारणतः 1500 लोक ही मारली गेली. त्याच्यामध्ये काही गारमेंट फॅक्टरीज जाळल्या गेल्या आणि त्याचा पाकिस्तानच्या बांगलादेशच्या अर्थव्यवस्थेवरती स्पष्ट परिणाम होणार होता. त्यामुळे रविवारपासूनच वाटत होतं की निश्चितपणे शेख हसीना यांना एक तर राजीनामा द्यावा लागेल किंवा ते जसं श्रीलंकेमध्ये घडलं तसं घडून ते पलायन पण करतील आणि तशाच प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे. बर, शैलेंद्र सर, माझे सहकारी अमित मोडक देखील आपल्याला काही प्रश्न विचारू इच्छित आहेत. अमित. शैलेंद्र सर, सर्वात पहिला प्रश्न असा आहे की आरक्षणासाठी सुरू झालेला हा लढा आणि त्यानंतर शेख हसीना यांचे जे बांगलादेशमधले राजकीय विरोधक आहे त्यांनी या लढ्याचं पूर्ण स्वरूप बदलून टाकलं आणि हा लढा पूर्णपणे राजकीय केला. आरक्षण हटावच्या मागणीऐवजी शेख हसीना हटाव या मागणीपर्यंत हा लढा आला. याबद्दल काय सांगता येईल? ते मला असं वाटतं की हा केवळ आरक्षणाच्या पासून हा लढा सुरू झालेला नाहीये. तर जानेवारीमध्ये जेव्हा त्यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली, कारण ह्या ज्या सार्वत्रिक निवडणुका डिसेंबर महिन्यामधल्या झाल्या बांगलादेशमध्ये, त्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये विरोधी पक्षांनी म्हणजे खालिदा जियांनी आणि त्यांच्या बांगलादेश नॅशनल पार्टीनी सहभाग घेतलेला नव्हता, पूर्णपणे बहिष्कार टाकलेला होता. त्यामुळे या निवडणुकाच पूर्णपणे एकांगी झालेल्या होत्या आणि त्यानंतर आपण असं बघतो की जेव्हा ते सत्तेवरती आल्या तेव्हा पहिल्यांदा त्यांचं जी सपोर्ट सिस्टम होती ती भारत होती. कारण भारताचे शेख हसीना बरोबरचे संबंध 2009 पासून अत्यंत स्टेबल आहे, अत्यंत चांगले आहेत आणि त्यामुळे अनेकदा बांगलादेशमधल्या जे कट्टरतावादी, विशेष करून इस्लामिक कट्टरतावादी जे तिथले एलिमेंट्स आहेत त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यामध्ये शेख हसीनांना यश आल्यामुळे भारताच्या दृष्टीने ते संयुक्तिक होतं. त्यामुळे तेव्हापासून हे सुरू झालं. त्याला वेगवेगळ्या प्रकारची कारणं मिळत गेली. मग त्यांना ते रिझर्वेशनचं कारण मिळालं. खरं तर रिझर्वेशनचं त्यांनी तो कोटा डाऊन केला, तो 3% आणला
असं असताना हे आंदोलन चिघळलेलंच होतं. याचा अर्थ हे पूर्णपणे राजकीय स्वरूपाचं आहे, स्पष्टपणे आहे. आणि हे खालिदा जिया पुरस्कृत आहेत हे पण स्पष्टपणे आहे. त्यामुळे याचा परिणाम असा होणार आहे की जर तिथं स्टेबल गव्हर्नमेंट नसेल, तिथं आवामी लीग नसेल, तिथं शेख हसीना नसेल, तर मात्र तिथं पुन्हा एकदा खालिदा जिया आणि त्यांचं जे इस्लामिक कट्टरतावाद पुरस्कृत त्यांचे जे अनेक युती भागीदार आहेत ते पुन्हा सत्तेमध्ये येण्याची शक्यता नाकारता येत नाही. शैलेंद्र सर, त्याच वेळेस आणखी एक महत्वाचा प्रश्न विचारला जातोय की आंतरराष्ट्रीय शक्तींचा या सर्वमध्ये असलेला सहभाग, कारण गेल्या काही दिवसांपासून एक आरोप असा पण होत होता की चीन आणि अमेरिकेचं पूर्णपणे या बांगलादेशकडे लक्ष होतं आणि त्यातही खास करून अमेरिका, कारण अमेरिकेला गेल्या काही दिवसांपासून जी त्यांची एक मागणी होती शेख हसीनाकडे की त्यांना एक लष्करी तळ हवं होतं बांगलादेशच्या आजूबाजूला, तर अमेरिकन शक्तीचा देखील या मागे हात आहे असा देखील एक आरोप होतोय. तुम्हाला त्याबद्दल काय वाटतं? नाही, जो अमेरिकेची मागणी आहे त्याला सोफा अग्रीमेंट म्हणतात, स्टेटस ऑफ फोर्सेस अग्रीमेंट. याचा अर्थ असा होतो की ज्या ज्या वेळेला गरज असेल तेव्हा विदाऊट एनी व्हिसा अमेरिकन सैन्य हे बांगलादेशमध्ये प्रवेश करू शकेल. परंतु बांगलादेशच्या पार्लमेंटनी शेख हसीनांच्या काळामध्ये, म्हणजे ही जुनी गोष्ट आहे, साधारणतः 10 वर्षापूर्वीच त्याला रिजेक्ट करून टाकलंय सोफा अग्रीमेंटला. त्यामुळे थोडाफार अमेरिकेचा या बाबतीमध्ये आकस होत आहे, स्पष्ट होतं. नुकताच शेख हसीनांचा चीन दौरा झाला होता. हा दौरा त्या अर्धवट सोडून परत आलेल्या होत्या. त्यावेळेला थोडेसे नाराजीचे सुरू होते. मात्र यामध्ये एक बाब जी मला जाणीवपूर्वक जाणवते आहे ती म्हणजे आता जो तुर्कस्तान आणि प्रामुख्याने मिडल ईस्ट मधनं एक पद्धतीचा ज्याला रिवायवल असं आपण म्हणतो इस्लामिक एक्स्ट्रीमिझमचा, आणि त्याचं नेतृत्व आता सौदी अरेबिया, UAE कडनं काही इतर देशांकडे जाताना, विशेष करून इराणकडे जाताना, टर्कीकडे जाताना आपण पाहतो आणि काही नवीन एलिमेंट तिथे येत आहेत. त्यामुळे हा एक अँगल जो आहे, कारण लक्षात घ्या की शेख खालिदा जिया ज्या आहेत, ज्या शेख हसीनांच्या पूर्वी पंतप्रधान होत्या, त्यांना फार मोठा सपोर्ट सिस्टम हा तिथल्या कट्टरतावाद्यांचा होता आणि त्यामुळे हे एलिमेंट फार मेजर रोल प्ले करू शकतात. काही छुपा फंड्स त्यांना येऊ शकतात, कारण इतक्या मोठ्या प्रमाणावर लोक जर सहभागी होत असतील, आंदोलन एवढं चिघळत असेल, तर ते केवळ बांगलादेशच्या अंतर्गत परिस्थितीवरती होईल असं वाटत नाही. हे एक्सटर्नल एलिमेंटचा सपोर्ट असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण अमेरिका, चीनपेक्षा सुद्धा मला याच्यामध्ये जे डोमेस्टिक त्यांच्याकडे अंतर्गत असणारे जे कट्टरतावादी गट आहेत आणि त्यांना बाहेरने मिळणारं जे समर्थन आहे त्याच्या आधारावरती झालं असावं असं मला वाटतं. बिलकुल सर, आता एक शेवटचा प्रश्न, या सर्व परिस्थितीमुळे भारतापुढे कुठली आव्हानं आज उभी राहिल्याचं तुम्हाला वाटतं? कारण शेजारचा बांगलादेशामध्ये जर लष्कराने सत्ता ताब्यात घेतली तर भारतापुढे काय आव्हान असेल, आणि इथून पुढे जर तिथे लोकशाहीची जे काही आज लोकशाही अस्तित्वात आहे ती जर उद्या राहिली नाही तर सर्वात मोठी डोकेदुखी उद्या भारतापुढेच असेल. तर भारतापुढची आव्हानं तुम्हाला काय वाटतायत सर? नाही, मला असं वाटतं केवळ बांगलादेश का बरं, तर भारताचे जे 7 शेजारी देश आहेत, या 7 शेजारी देशांच्या अंतर्गत सुरक्षेबरोबर भारताची अंतर्गत सुरक्षा लिंक्ड आहे. म्हणजे जर या देशांमध्ये लोकशाही असेल, या देशांमध्ये स्थैर्य असेल, या देशांमध्ये आर्थिक विकास असेल, तर भारतासाठी ते अनुकूल परिस्थिती असते. परंतु ज्या वेळेला या देशांमध्ये डिस्टर्बन्सेस निर्माण होतात, मग श्रीलंकेमध्ये जशा पद्धतीचा डिस्टर्बन्स निर्माण झाला, नेपाळमध्ये अशा प्रकारची अस्थिरता निर्माण झाली आणि आता बांगलादेशमध्ये, निश्चितपणे याचा परिणाम हा भारताच्या अंतर्गत सुरक्षेवर होतो. आपण लक्षात घेतलं पाहिजे की भारत आणि बांगलादेशमध्ये सगळ्यात मोठी लँड बॉर्डर आहे, जी साधारणतः 4000 किलोमीटरची सीमारेषा त्या दोन देशांमधली सीमारेषा आहे. अनेक ठिकाणी पोरस आहे, म्हणजे ज्या ठिकाणी इन्फिल्ट्रेशन होणं हे पॉसिबल असतं. आपल्याकडे 1971च्या आठवणी आपल्याकडे आहेत की ज्यावेळी निर्वासितांचे प्रचंड लोंढे भारतामध्ये येत होते आणि त्याचा मोठा परिणाम हा आपल्या एकूणच अंतर्गत व्यवस्थेवरती झालेला होता, लोड आलेला होता. तशाच प्रकारची परिस्थिती आता निर्माण होण्याची शक्यता ही नाकारता येत नाही. दुसरं असं आहे की जेव्हा आवामी लीग आणि शेख हसीना 2009 पासून त्या सत्तेत होत्या आणि गेल्या 15 वर्षापासून एक प्रकारची स्टेबिलिटी होती भारत आणि बांगलादेश संबंधांमध्ये, आणि विशेष करून नॉर्थ ईस्टच्या बाबतीमध्ये तिथल्या ज्या फुटीरतावादी चळवळी आहेत त्यांना समर्थन, छुपं समर्थन हे अनेकदा बांगलादेशकडनं मिळायचं आणि ते आता बंद झालं होतं शेख हसीनांच्या काळामध्ये. त्यामुळे आता याच्यानंतर जर तिथं निवडणुका झाल्या आणि खालिदा जिया आल्या किंवा बांगलादेश नॅशनल पार्टी आली किंवा तिथे मिलिटरी आली पुन्हा एकदा काही काळासाठी का होईना, तर निश्चितपणे भारताला या नवीन सरकारबरोबर ऍडजस्ट करून घ्यायला आपल्या अंतर्गत सुरक्षेसाठी निश्चित आव्हानात्मक असणार आहे. शैलेंद्र सर, धन्यवाद या सविस्तर विश्लेषणासाठी, आणि अमित सर तुमचेही धन्यवाद. खरं तर या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. बांगलादेशमध्ये सध्या मोठ्या राजकीय घडामोडी घडतायत.
आणि बांगलादेशमधील अस्थिर परिस्थितीमुळे शेख हसीना यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आणि सध्या बांगलादेशमध्ये अराजकता माजली असल्याचं पाहायला मिळतंय. शेख हसीना या बांगलादेशच्या पंतप्रधान आहेत आणि त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीनांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. बांगलादेशमधील अस्थिर परिस्थितीमुळे त्यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला.